नमस्कार मित्र हो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास आणि त्याच्यामध्ये थोडक्यात की बुद्धिमापनाचा इतिहास आणि बुद्धिगुणांक, मानसिक वय, शारीरिक वय ह्या संकल्पनासंदर्भात चर्चा केलेली आहे. यानंतरचा शेवटचा जो भाग आहे की बुद्धिमापन चाचण्या ज्या विकसित झाल्या त्या सुरुवातीच्या बिने सायमन चाचण्यांचा थोडक्यात आढावा आणि त्यानंतर काही समकालीन चाचण्या या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर पहिली बुद्धिमापन चाचणी 1905 मध्ये बिने सायमन यांनी तयार केली. तर ही चाचणी बिने आणि सायमन नावाच्या सहकार्यासोबत त्यांनी तयार केली आणि म्हणून या चाचणीला बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी असं म्हटलं जातं. ही चाचणी फ्रेंच भाषेमध्ये तयार करण्यात आली. यामध्ये 30 प्रश्न होते आणि ह्या 30 प्रश्नांची मांडणी किंवा घटकांची मांडणी चढत्या काठिण्य पातळीनुसार करण्यात आली होती. म्हणजे सुरुवातीचे प्रश्न साधे आणि पुढे प्रश्न कठीण, अधिक कठीण असं विचारलेले होते. म्हणजे काठिण्य पातळी वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 3 ते 11 वर्ष वयोगटासाठी ही चाचणी तयार करण्यात आली होती. या चाचणीमधील किती प्रश्न सोडविता येतील त्यावरून त्या मुलाचा मानसिक स्तर ठरवला जात होता. आणि ही बुद्धिमापन क्षेत्रातली पहिलीच चाचणी असल्यामुळं याच्यामध्ये चाचणीचं प्रामाणिकरण याकडं म्हणावं तितकं लक्ष दिलेलं नव्हतं आणि ही वैयक्तिकरित्या हिचा वापर त्यावेळी केला गेला. त्यानंतर ह्या चाचणीची 1905च्या चाचणीमध्ये अनेक दोष होते, त्रुटी होत्या आणि म्हणून 1911ला पुन्हा बिने आणि सायमन यांनी पुन्हा त्याची सुधारित आवृत्ती तयार केली. आणि ही चाचणी जी आहे 1911ची बिने सायमन ती वयवर्ष 3 ते 13 या वयोगटासाठी ही चाचणी तयार केलेली होती. यामध्ये सुद्धा एकूण 49 प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. यामधील सुद्धा प्रश्न जे आहेत किंवा त्याची रचना आणि मांडणी ही चढत्या काठिण्य पातळीनुसारच होती. म्हणजे सुरुवातीचे प्रश्न सोपे आणि नंतरचे प्रश्न हे अवघड, अति अवघड असे त्याची रचना करण्यात आली होती. यामध्ये महत्त्वाचा बदल जो होता तर प्रत्येक वयोगटासाठी वयानुरूप प्रश्न हे तयार करण्यात आले होते. प्रत्येक वयासाठी वेगवेगळे प्रश्न असे तयार करण्यात आले होते आणि यामध्ये प्रथमच मानसिक वय या संकल्पनेचा वापर करण्यात आला होता. म्हणजे प्रत्येक वयासाठी ठराविक प्रश्न विचारले जायचे, त्यांची संख्या कमी अधिक होती आणि त्यातून त्याचं बुद्धीच्या क्षमतेचं किंवा बुद्धिगुणांकाचं मापन करण्याचा प्रयत्न ह्या बिने सायमन यांनी केला. आता 1905 आणि 1908 ह्या दोन्ही चाचण्यामध्ये बरेचसे दोष होते. आता हे दोष 1905 आणि 1908च्या चाचणीतील दोष जे आहेत हे कमी करण्यासाठी 1911ची सुधारित आवृत्ती यांनी बिने सायमन यांनी तयार केली. यामध्ये प्रश्नांची संख्या 54 इतकी होती आणि हे सुद्धा प्रश्न चढत्या काठिण्य पातळीनुसार आणि वयानुरूप असे तयार केलेले होते. ही चाचणी 3 ते 15 वयोगटासाठी तयार करण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक पातळीसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही समान होती आणि त्यामुळे 12 ते 15 वर्ष वयोगटासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी एकसारखी राहील याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होतं. म्हणजे यामध्ये ही चाचणी जी आहे तर 8 आणि 5च्या चाचणीमधील जे दोष आहेत ते याच्यामध्ये कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मग 1916 मध्ये टर्मन आणि मेरिल या 2 शास्त्रज्ञांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये बिने यांच्या चाचणीचा आधार घेऊन अमेरिकेतले मुलांचा बुद्धिगुणांक मोजण्याची चाचणी विकसित केली. त्याला त्यांनी स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी असं नाव दिलं. आता टर्मन यांनी मानसिक वय व जन्मवय
याचं गुणोत्तर दाखवून बुद्धिगुणांक सांगण्याची संकल्पना सुचवली आणि विल्यम स्टर्न यांनी बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडलेली आहे. आता 16च्या चाचणीमध्ये पहिल्यांदाच ह्या बुद्धिगुणांक या सूत्राचा किंवा बुद्धिगुणांकाचा वापर करण्यात आला. आणि बुद्धिगुणांक कसा काढला जायचा, तर यामध्ये बुद्धिगुणांक काढत असताना शारीरिक वय आणि मानसिक वय हे विचारात घेतलं जात होतं आणि त्याला गुणिले 100 करून बुद्धिगुणांक हा काढला जात असे. आता ह्या चाचण्या ज्या आहेत 1916ची जी चाचणी आहे, तर ह्या चाचणीमध्ये त्यांनी मानसिक वय याचा अर्थ ज्या वयोगटासाठी ती चाचणी तयार केलेली आहे तो प्रश्न तो सोडवत असेल तर ते त्याचं मानसिक वय, ज्या वयोगटासाठी चाचणी तयार केलेली आहे त्या वयोगटाचे प्रश्न सोडवले जात असतील तर ते त्याचं मानसिक वय हे गृहीत धरावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शारीरिक वय म्हणजे जन्मवय, आपल्या जन्मवयावरून शारीरिक वय ही संकल्पना मांडली. आता या चाचणीमध्ये या टर्मन आणि मेरिल यांनी 1916 जी चाचणी तयार केली स्टॅनफोर्ड या चाचणीच्या आधारे 16 वर्षे वयोगटापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांच्या बुद्धिगुणांकाचं सुद्धा मापन हे करता येणार होतं, ह्याच्यामध्ये करता येत होतं. आता सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचं वय जे आहे त्यांचं मानसिक वय हे 16 वर्षच गृहीत धरण्यात आलं, कारण शारीरिक वय कितीही असलं तरी मानसिक वय मात्र 16 वर्षच हे एवढंच मानलं आणि त्यानुसार बुद्धिगुणांकाचं मापन केलं जायचं. आणि मग यानुसार जो बुद्धिगुणांक 100 सर्वसामान्य बुद्धिगुणांक समजला जात होता, तर व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा सर्वसाधारण स्थिर राहतो, कारण जन्मवय आणि मानसिक वय याचं गुणोत्तर जे आहे हे वयाच्या 16 वर्षापर्यंत वाढत्या वयापर्यंत कायम राहतं आणि त्यानंतर व्यक्तीच्या मानसिक वयात फारशी प्रगती होत नाही. आणि म्हणून बुद्धिगुणांक काढत असताना बेनीच्या चाचणीच्या संदर्भात 16 वर्षापेक्षा वय जरी जास्त असलं तरी मानसिक वय हे 16 वय इतकं धरण्यात म्हणजे गृहीत धरलं गेलं आणि त्यानुसार बुद्धिगुणांकाचं मापन हे केलं जात होतं. आता ह्याच्यामध्ये बुद्धिगुणांकाचं वितरण जे आहे, तर बुद्धिगुणांकाचं वितरण आपल्याला समाजामध्ये प्रसामान्य वितरणाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. घंटाकृती वक्र जो आहे, तर बुद्धिमत्तेचं सामान्य वितरण जे आहे, दोन्ही बाजूला आपल्याला टोकाच्या व्यक्ती मिळतात, म्हणजे अतिशय प्रज्ञावंत आणि किंवा अतिशय मूढ कमी बुद्धीच्या ह्या व्यक्ती अतिशय कमी मिळतात आणि सरासरी बुद्धिमत्तेची व्यक्तींची संख्या ही समाजातील अधिक असते, म्हणजे घंटाकृती वक्र आपल्याला पाहायला मिळतो. ज्या व्यक्तींचा बुद्धिगुणांक 140पेक्षा अधिक असतो त्या व्यक्तींना प्रतिभावान किंवा जिनियस म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर 120 ते 130 बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्ती कुशाग्र बुद्धीच्या असतात. 110 ते 120 या बुद्धिगुणांक असणारे व्यक्ती सामान्यपेक्षा अधिक सुपिरियर बुद्धिमत्तेच्या असतात. 90 ते 110 ह्या बुद्धिमत्तेच्या व्यक्ती ज्या आहेत हे सरासरी बुद्धिमत्तेच्या व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. 90पेक्षा कमी असेल तर सरासरीपेक्षा कमी, तर 70पेक्षा कमी असेल तर मूढ बुद्धी, असं बुद्धीचं वर्गीकरण किंवा वितरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर स्टॅनफोर्ड बिने यांनी 1937ला पुन्हा सुधारित आवृत्ती 1916च्या चाचणीची सुधारित आवृत्ती तयार केली. त्या 16च्या चाचणीमध्ये काही दोष होते आणि ही चाचणी प्रौढांच्या मापनासाठी योग्य नव्हती आणि ही चाचणी तयार करताना जो सॅम्पल वापरला तो सुद्धा तितका प्रातिनिधिक नव्हता आणि म्हणून शाब्दिक आणि अमूर्त स्वरूपाच्या प्रश्नावर यामध्ये अधिक भर दिलेला होता आणि ह्या 16च्या चाचणीतील दोष हे कमी करण्यात आले आणि या चाचणीमध्ये 1937च्या चाचणीमध्ये 2 समांतर विभागात चाचणी विभागली गेली. त्याला L आणि M फॉर्म किंवा विभाग असं म्हटलं जाऊ लागलं.
आता हे दोन्ही फॉर्म जरी कोणताही एक फॉर्म वापरला बुद्धिमापनासाठी तरी चालत होतं. या दोन्ही फॉर्ममध्ये एल आणि एम फॉर्ममध्ये विभागात प्रश्नांची संख्या ही समानच होती. 129 प्रश्न या दोन्ही भागामध्ये प्रत्येकी होते. आणि हे तयार करत असताना अमेरिकेतल्या 11 राज्यातील जवळजवळ 2000 गोऱ्या व्यक्तींचा सॅम्पल वापरून ही चाचणी तयार केली. आणि यामध्ये सुद्धा बुद्धिगुणांकाचं सूत्र वापरण्यात आलं. आणि यामध्ये प्रौढांचं बुद्धिमापन करत असताना त्यांचं मानसिक वय हे 15 वर्ष इतकं समजलं गेलं आणि त्या आधारे बुद्धिगुणांकाचा मापन करण्याचा प्रयत्न या चाचणीच्या आधारे केला. आणि त्यामुळं ह्या चाचणीच्या आधारे मापन केल्यानंतर बुद्धिगुणांक हा जास्तीत जास्त 152 एवढ्यापर्यंत येऊ शकत होता. आणि विविध वयोगटातील व्यक्तींच्या बुद्धिगुणांकाच्या पातळीची तुलना करून सरासरी आणि प्रमाण विचलन या संकल्पना यामध्ये स्पष्ट करण्यात आल्या. या चाचणीचं स्वरूप असेल, ह्याची मांडणी, त्याची विश्वसनीयता, यथार्थता या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर 1937ची ही चाचणी अमेरिकेमध्ये सर्वात अधिक प्रमाणात वापरली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर यामध्ये स्टॅनफोर्ड बिनीची पुन्हा 1960मध्ये टर्मन आणि मेरिल यांनी सुधारित आवृत्ती तयार केली. 1956ला टर्मन यांचं निधन झालं आणि ते कार्य मेरिल यांनी मात्र आपलं हे कार्य पुढं चालू ठेवलं. आणि 1937 नंतर म्हणजे जवळजवळ 23 वर्षांनी पुन्हा या 1937च्या आवृत्तीची सुधारित आवृत्ती 1960ला तयार केली. याच्यामध्ये सुद्धा एल आणि एम असे दोन वेगवेगळे फॉर्म होते. पण याच्यामध्ये जो वयोगट होता तर ह्या वयोगट जो आहे 2.5 ते 18 वर्ष वयोगटासाठी ही चाचणी तयार केलेली होती. या चाचणीमध्ये जवळजवळ 4498 प्रातिनिधिक नमुन्यावर ही चाचणी तयार केलेली होती. यामध्ये बुद्धिगुणांकाऐवजी विचलन बुद्धिगुणांक या संकल्पनेचा आधार घेतलेला आढळतो. आणि त्यात सर्वप्रथम मानसिक वयाचं मापन केलं आणि त्यावरून बुद्धिगुणांक काढला. आणि बुद्धिगुणांकावरून यामध्ये विचलन बुद्धिगुणांक हा काढलेला दिसून येतो. आणि त्यामुळं विचलन बुद्धिगुणांकामुळे सर्व वयोगटातील बुद्धिगुणांकाची तुलना करता येऊ लागली. तर ही स्टॅनफोर्ड बिनी 1960ची आवृत्ती आपल्याला दिसते. त्यानंतर 1986ला पुन्हा त्याची सुधारित आवृत्ती आली. त्यानंतर वेशलर प्रौढ बुद्धिमापन कसोट्या की नंतरच्या काळामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी समकालीन बुद्धिमापन चाचण्या ह्या तयार केल्या. पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वेशलर यांचं नाव घेतलं जातं. कारण स्टॅनफोर्ड बिने कसोटीच्या आधारे फक्त मुलांच्या बुद्धिगुणांचं मापन चांगल्या प्रकारे करता येत होतं. तर प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत कसोटी तयार करण्याचं सर्वप्रथम श्रेय जे आहे तर डेव्हिड वेशलर यांना जातं. तर यांच्या चाचणीच्या सहाय्याने प्रौढांच्या बुद्धिमत्तेचं मापन करता येऊ लागलं. वेशलर यांनी 3 ते 60 वर्ष वयोगटासाठी कसोट्या तयार केल्या. त्याला वेशलर बेल्लेहू बुद्धिमापन कसोटी असं म्हटलं जातं. त्यांनी आपल्या चाचणीमध्ये विविध वयोगटानुसार त्याच्यामध्ये अनेक उपचाचण्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यांच्या ज्या चाचण्या आहेत, वेशलर प्रौढ बुद्धिमापन चाचणी असेल, वेशलर प्री स्कूल किंवा प्रायमरी स्केल ऑफ इंटेलिजन्स असेल, त्यानंतर तिसरी त्यांची आहे वेशलर इंटेलिजन्स स्केल ऑफ फॉर चिल्ड्रन फक्त मुलांसाठी. तर ह्या सर्व चाचण्या ज्या आहेत ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या. त्यात अनेक विविध कृतींचा समावेश होता. त्यामध्ये वयोगटानुसार टप्पे पाडलेले आढळत नाहीत. पण उपचाचण्या लहान लहान अनेक होत्या. तर याच्यामध्ये जी वेशलर प्रौढ बुद्धिमापन चाचणी आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं 6 शाब्दिक उपचाचण्या आणि 5 कृती चाचण्या किंवा परफॉर्मन्स सब टेस्ट वापरलेल्या त्यांनी पाहायला मिळतात. तर ह्या 6 शाब्दिक चाचण्यामध्ये सामान्य ज्ञान, आकलन क्षमता, अंकगणितीय तर्कशक्ती, समानता, शब्दसंग्रह, स्मरण विस्तार या 6 उपचाचण्या आहेत. तर 5 परफॉर्मन्स किंवा निष्पादन कृती उपचाचण्यामध्ये चित्रमांडणी, चित्रपूर्ती, ठोकळ्यांचा आकृतिबंध, वस्तुसंग्रह, अंक प्रतीक या चाचण्यांचा समावेश
असलेला पाहायला मिळतो. तर आज आपण बघितलं तर आपल्याला अचूकपणे ह्या बुद्धिगुणांकाचं मापन करता येतं. आपला बुद्धिगुणांक किती आहे हे अचूकपणे हे चाचण्यांच्या आधारे आपल्याला ठरवता येतं. ह्या चाचण्यांच्या बुद्धिगुणांक मापनाच्या आधारे एखाद्या व्यक्तीबाबत भविष्यासंदर्भातलं त्याचं एखादे व्यवसाय निवड असेल किंवा अभ्यासक्रम निवड असेल, एखाद्या क्षेत्रातील प्रगती असेल तर त्याविषयी भविष्यकथन करणं, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या बुद्धिमापन चाचण्यांचा खूप मोठा उपयोग आज होताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.